मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता प्रतिमाला नेण्यासाठी रविराज आलेले असतात. ज्या वेळेला प्रतिमाला न्यायला आता रविराज येतात त्यावेळेला प्रिया मुद्दामच तिकडे घरी थांबते. ती सांगते की आज मी पूर्णाजीच्या इकडे थांबते, कारण या सगळ्यामध्ये मला पूर्णाजीच्या सोबत काही वेळ राहता येईल. असं म्हणत ती मुद्दामच पूर्णाजीच्या सोबत राहते, जेणेकरून या सगळ्यामध्ये तिला आता पूर्णाजीचे कान भरता येतील. त्याच वेळेला प्रतिमा आणि रविराज तिकडून निघतात. प्रतिमा आणि रविराज निघतात आणि त्याच वेळेला रविराज म्हणतात, 2च मिनिटं तू इकडे प्रतिमा थांब, माझं या सगळ्यामध्ये थोडंसं काम आहे, ते काम उरकून मी ताबडतोब येतो. असं म्हटल्यावरती प्रतिमा सांगते, ठीक आहे, तुम्ही जोपर्यंत इकडे येत आहात ना तोपर्यंत मी एक काम करते, मी या सगळ्यामध्ये थोडं पाय मोकळे करते बाहेर. असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात, ठीक आहे, तू पाय मोकळे कर. रविराज पाय मोकळे करायला प्रतिमाला सांगतात आणि ते येईपर्यंत प्रतिमाचं लक्ष तिकडे लागलेल्या आगीकडे जातं. म्हणजे लोकांनी नॉर्मल शेकोटी पेटवलेली असते, त्या शेकोटीच्या धगीला सगळेजण उभे असतात. प्रतिमाचं तिकडे लक्ष जातं. प्रतिमा पाहते, पण तिला या सगळ्यामध्ये काहीतरी अनएक्सपेक्टेड दिसल्यासारखं वाटतं, म्हणून प्रतिमा तिकडे पाहायला लागते. प्रतिमा पाहायला लागते त्यावेळेला तिच्या लक्षात एक गोष्ट येते की या सगळ्यामध्ये आता मात्र रविराजांनी मला इथे पाठवले, पण हे जी व्यक्ती दिसतीये या व्यक्तीला मी कुठेतरी पाहिले. प्रतिमा गडबडते, स्वतःच घाबरते, कारण आता समोर साक्षात मृत्यू दिसत असतो. या महिपतीने आपल्याला मारण्यासाठी जे काही कारस्थान केले ते तिच्या डोळ्यासमोर फटकन येतं. डोळ्यासमोर कारस्थान आल्यावरती मग मात्र प्रतिमा हादरते आणि तिकडून पळून जाण्याचा प्रयत्न करते आणि कारमध्ये बसते. तोपर्यंत इकडे आता नागराज प्रियाला सांगत असतो की हे बघ, लवकरात लवकर या प्रतिमाचा खिळखल्लास करायला पाहिजे. महिपत सांगत होता की या सगळ्यामध्ये जर का आपण जास्त वेळ तिला दिला या सगळ्यात करायला तर ती आपल्या डोक्यावरती मिऱ्या वाटेल. त्यामुळे मला असं वाटतंय की लवकरात लवकर तिचा खेळ खतम करूया. प्रिया म्हणते, तिचा खेळ खतम करायला या सगळ्यामध्ये आपण पूर्णपणे यात अडकून जाऊ ना, ही गोष्ट तुम्हाला का कळत नाहीये? यावरती नागराज म्हणतो, नाही, हे सगळं ना मला आता महिपतने बरोबर आयडिया दिले. त्यांनी मला काही गोळ्या दिल्यात. या गोळ्या फक्त प्रतिमाच्या दुधामध्ये मिक्स करायच्या आणि तुला दूध देऊन टाकायचं. विषय आहे काय आणि नाही काय सगळं संपून जाईल. यावरती प्रिया म्हणते, हो, पण त्या गोळ्या दिल्यावरती मग त्याचा परिणाम आपल्यावरती शेकू शकतो ना. यावरती नागराज खूप हुशार असतो. नागराजला प्रियाला या सगळ्यात अडकवायचं असतं. प्रियाला अडकवायचं असल्यामुळे नागराज आता तिला सांगायला लागतो, नाही, हे सगळं आपल्यावरती येणार नाही, कारण अशा काही त्या गोळ्या आहेत ना की या सगळ्यामध्ये आता मात्र इकडे नागराज म्हणतो, महिपतने मला सांगितलेलं आहे की काहीही झालं तरी सुद्धा त्या ज्या वेळेला हे सगळं हे होईल ना, त्याची सगळे शहानिशा करतील त्यावेळेला कुठेही या सगळ्यामध्ये त्या गोळीचा लवलेश सुद्धा मेडिकल रिपोर्टमध्ये येणार नाही. त्यामुळे तू काय काळजी करू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी. असं म्हणत बरोबर जे काही सांगितलेलं असतं आता इकडे महिपतने ते सगळं नागराज तिला सांगतो, जेणेकरून या सगळ्यामध्ये आता इकडे प्रियाने अडकावं. ॲक्च्युली प्लॅन असा असतो की या सगळ्यामध्ये आता मात्र प्रियाने तिला गोळ्या द्यायच्या आणि आता हे सगळं दृश्य रविराजांच्या समोर बरोबर दृष्टीने आणायचं. नागराजने हिरो व्हायचं आणि प्रियाने व्हिलन. प्रियाला या सगळ्यात अडकवण्यासाठीचा हा प्लॅन असतो आणि या प्लॅनची प्रियाला बिलकुल खबरदारी किंवा बिलकुल कल्पना नसते. त्यामुळे प्रिया या सगळ्यामध्ये अचूक अडकणार असते. आता मात्र प्रिया सांगायला लागते, ठीक आहे, पण या सगळ्यात मला अडकवू नका म्हणजे झालं. नागराज म्हणतो, एकदा का ती गेली ना की आपण या सगळ्यात कशाला अडकतोय? काहीही अडकाअडकीचा प्रश्न येणारच नाहीये. तू काळजीच करू नकोस. आता या सगळ्यामध्ये आपण पूर्णपणे त्या प्रतिमाचं सगळं हे बंद करून टाकायचं आहे. असं म्हटल्यावरती आता इकडे प्रिया सांगायला लागते, ठीक आहे, तुम्ही जर का म्हणत असाल तर मी हे सगळं करायला तयार आहे, फक्त माझ्यावरती यायला नको. तुम्ही गोळ्या आणून द्या, मी आजच्या आज त्या गोळ्या तिला देण्याचं काम करेन. मला सुद्धा त्या बाईच्या या वागण्याचा खूप 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 कंटाळा आलेला आहे. अशी वागते ना, माझ्याकडे अशी बघते ना की मला खरंच काही कधी कधी कळतच नाही की ही बाई खरंच मंद आहे की या सगळ्यामध्ये मला मंद बनवते.
असं म्हणत इकडे आता प्रिया या सगळ्यामध्ये आता मात्र प्रतिमाला मारण्यासाठी तयार होते आणि इथेच प्रिया अडकते. रविराज घरी येतात आणि त्यांचं लक्ष उदास प्रतिमाकडे जातं आणि ते प्रतिमाला म्हणायला लागतात, प्रतिमा, अगं काय झालंय? तू या सगळ्यामध्ये इतकी उदास का आहेस?" यावरती मग मात्र प्रतिमा आता सांगायला लागते, "नाही, तसं काही नाहीये. पण तुम्हाला सांगू का, ज्या वेळेला आपण तिघं येत होतो ना, त्याच वेळेला माझ्यासोबत एक अशी गोष्ट झाली, ज्याच्यामुळे मी ना थोडीशी घाबरले." रविराज म्हणतात, "काय झालंय? तू मला सांगशील का?" यावरती मग प्रतिमा सांगायला लागते, "खरं सांगायचं तर आपण येत असताना या सगळ्यामध्ये मी एका व्यक्तीला बघितलं आणि ती व्यक्ती ना मला कुठेतरी बघितल्यासारखं वाटते. म्हणजे त्या व्यक्तीने याआधी सुद्धा माझ्यासोबत काहीतरी गैरप्रकार केलाय असं मला वाटते." रविराज म्हणतात, "गैरप्रकार? म्हणजे प्रतिमा तुला काय म्हणायचं आहे?" यावरती प्रतिमा म्हणते, "मला एक्झॅक्टली काय म्हणायचं आहे हे मला खरंच सांगता येत नाहीये. पण पण ना मला असं वाटते की ज्या वेळेला आपण या सगळ्यामध्ये जेव्हा आता इकडे म्हणजे मी ज्या वेळेला माझा ॲक्सिडेंट झाला असं तुम्ही म्हणताय, त्याच वेळेचं मला काहीतरी आठवतंय. काय आठवतंय, कसं आठवतंय कळत नाहीये, पण ती व्यक्ती होती. मी त्या व्यक्तीला कुठेतरी पाहिलंय. मी कुठेतरी पाहिलंय जेणेकरून ती व्यक्ती आता या सगळ्यामध्ये माझ्यासोबत कुठेतरी आता कनेक्टेड होती." असं म्हटल्यावरती इकडे आता रविराज म्हणतात, "ठीक आहे, आपण एक काम करूया. तुला स्केच बनवण्यासाठी मी सांगतो आणि हे स्केच बनवून पूर्ण झालं की आपण त्या व्यक्तीचा शोध घेऊया." असं म्हणत रविराज ताबडतोब आता आपल्या मित्राला फोन करतात आणि स्केच आर्टिस्टला बोलावून घेतात. स्केच आर्टिस्टला बोलावून घेतल्यावरती या सगळ्यामध्ये आता ते सांगायला लागतात की लवकरात लवकर या सगळ्यामध्ये आता माझ्या घरी ये, कारण ना मला तुझ्याकडून स्केच बनवून घ्यायचं आहे. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे स्केच बनवण्यासाठी ताबडतोब ते एका आर्टिस्टला बोलवतात. तो येतो. प्रतिमा सांगते त्याप्रमाणे स्केचची तयारी. प्रतिमा जसं जसं सांगायला लागते तसं तसं स्केच बनवून तयार होतं. आता इकडे प्रॉब्लेम आत्तापर्यंत प्रियासाठी काही नसतो, पण आत्ता यापुढे प्रियासाठी होणारा प्रॉब्लेम विचित्र. स्केच बनवून झाल्यावरती मग मात्र प्रतिमा सांगते, "हो, हाच तो माणूस होता." त्यावेळेला रविराज म्हणतात, "हा? खरंच प्रतिमा हा माणूस होता?" यावरती प्रतिमा सांगते, "हो, हाच तो माणूस होता ज्याने मला मला असं वाटते की काहीतरी माझ्यासोबत चुकीचं केलंय. काय केलंय मला खरंच आठवत नाहीये." असं म्हटल्यावरती मग रविराज सांगतात, "तू काळजी करू नकोस. या सगळ्याचा आपण शोध घ्यायचा आहे. तू फक्त खंबीर उभी राहा." यावरती मग प्रतिमा सांगायला लागते की अजून मला एक तुम्हाला सांगायचं आहे की मी या माणसासोबत आपल्या तन्वीला पण पाहिले. रविराज म्हणतात, "महिपत शिकरेसोबत? तू तन्वीला पाहिलंस? हे कसं शक्य आहे?" असं म्हटल्यावरती मग मात्र प्रतिमा सांगायला लागते, "हो, मी तुम्हाला सांगते ना की मी तन्वीला पाहिलंय." एक एक करत सगळ्या गोष्टी आता मात्र आरशासारख्या लख्ख व्हायला लागतात आणि आता या सगळ्यामध्ये रविराजांना संशय यायला लागतो की नाही नाही, प्रतिमा जे काही बोलते ना ती गोष्ट कदाचित खरी असेल, की ही तन्वी त्याच्यासोबत करून काय करत असेल. रविराजांना संशय येतो. ते प्रियाचा पाठलाग करतात आणि या सगळ्यामध्ये प्रियाच्या बद्दलची खूप महत्त्वाची माहिती हाती लागते आणि त्याच वेळेला प्रियाचं प्लॅन चालू असतं, ते म्हणजे प्रतिमाला बचाकभर गोळ्या देऊन मारण्याचं. या सगळ्याचं कनेक्शन एक एक करत प्रियापर्यंत येऊन पोहोचतं आणि प्रिया या सगळ्यामध्ये अडकते. आता त्याच वेळेला एकाच वेळेला प्रिया, महिपत, नागराज सगळ्यांचे आता हे उलगडायला लागतात. प्रियाने प्रतिमाला मारण्यासाठी आणलेल्या बचाकबळ गोळ्या स्वतः प्रतिमाने प्रियाच्या हातून हिसकावून घेतलेल्या असतात आणि त्यानंतर रविराज येतात. त्याच वेळेला प्रतिमा ओरडून सांगायला लागते, "या गोळ्या माझ्या दुधात ही टाकत होती." असं म्हणत प्रतिमाने खूपच आरडाओरडा केला असतो. प्रतिमा आरडाओरडा करायला लागते, प्रतिमा ओरडायला लागते आणि काही कळण्याच्या आत रविराज तिकडे येतात. "काय झालं प्रतिमा, काय झालं?" असं म्हणत प्रतिमाला विचारायला लागतात. प्रतिमा सांगायला लागते, "या गोळ्या, या गोळ्या." असं म्हणत प्रतिमा गोळ्या दाखवते. रविराज चिडतात, प्रियाच्या अंगावरती धावून येतात आणि आता इकडे सगळं भांडं फुटलेलं असतं. प्रियाने प्रतिमाला मारण्याचा केलेला प्लॅन हा तर समोर आलेला असतो, पण तो प्लॅन फ्लॉप झाल्यामुळे इकडे नागराजचे धाबे दणाणतात. आता ही आपलं नाव घेतलं तर आपण पण संपणार. आता यानंतर मालिकेमध्ये काय नवीन टर्न अँड ट्विस्ट येणार पाहणं रंजक.